नमस्कार मित्रांनो, बुल रनर मराठी या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. तर आज आपण बॉन्ड म्हणजे काय, बॉन्डमध्ये इन्व्हेस्टमेंट कशी करायची याच्याबद्दल माहिती घेणार आहोत. तर बॉन्ड म्हणजे कर्ज रोखे, म्हणजे जो पण व्यक्ती बॉन्ड खरेदी करतो तर तो त्या संस्थेकडून किंवा त्या सरकारकडून एक असे डॉक्युमेंट घेतो की ज्याच्यावर लिहिलेलं असतं, म्हणजे जो पण बॉन्ड घेतो तर तो एका प्रकारे त्या पुढच्या पार्टीला किंवा त्या पुढच्या संस्थेला एका प्रकारचं कर्ज देत असतो. तर आता आपण बॉन्ड्सचे प्रकार पाहणार आहोत. तर बॉन्डचे दोन प्रकारचे प्रकार आहेत. एक आहे सरकारी बॉन्ड, म्हणजे शासकीय बॉन्ड, जे की म्हणजे सरकारला एखादी कोणतीही सार्वजनिक गोष्ट करायची असेल, सरकारला कर्ज घ्यायचं असेल किंवा खर्चासाठी ज्या सरकारला रक्कम लागत असेल, तर सरकार बॉन्ड इश्यू करतं. बॉन्ड इश्यू करतं म्हणजे एका प्रकारची सरकारची ही निधी उभारण्याची प्रक्रिया आहे, ज्याच्यामध्ये सरकार सांगतं की आम्हाला इतक्या इतक्या पैशाचे आम्ही बॉन्ड काढणार आहोत आणि जे जे बॉन्ड घेईल तर त्यांना तेवढ्या निश्चित कालावधीसाठी एक फिक्स व्याजदर भेटेल आणि तेवढा निश्चित कालावधी संपल्यानंतर ती बॉन्डची रक्कम त्यांना वापस केली जाईल. तर याला शासकीय बॉन्ड म्हणतात, म्हणजे जे सरकार इश्यू करतं. कॉर्पोरेट बॉन्ड म्हणजे आता याच्यामध्ये विविध कंपन्या पण त्यांना जर रकमेची गरज असेल तर ते पण कर्ज, म्हणजे एका प्रकारे सामान्य गुंतवणुकीदाराकडून कर्ज घेतात, तर त्याला कॉर्पोरेट बॉन्ड्स असे म्हणतात. आता महानगरपालिका, जर महानगरपालिकेला एखाद्या कामासाठी निधी उभारायचा असेल तर ते महानगरपालिका पण बॉन्ड्स इश्यू करते. आता कन्व्हर्टेबल बॉन्ड्स, कन्व्हर्टेबल बॉन्ड्स म्हणजे असे कर्ज रोखे की ज्या कर्ज रोख्यांचं रूपांतर शेअरमध्ये होऊ शकतं, तर याला डिबेंचर टाईपमधले बॉन्ड्स असे म्हणतात. आता हाय यील्ड बॉन्ड, हाय यील्ड बॉन्ड म्हणजे असे बॉन्ड्स की ज्याच्यावरील जो परतावा आहे, ज्याच्यावरचं जे व्याज आहे तर ते खूप जास्त आहे. तर जेवढं जास्त व्याज तेवढी जास्त धोका. तर हे शेअर किंवा बॉन्ड्स या दोघांच्याही बाबतीत सेमच आहे. आंतरराष्ट्रीय बॉन्ड, आंतरराष्ट्रीय बॉन्ड म्हणजे आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी समजा त्यांच्याकडे निधी उभारण्यासाठी जी रक्कम कर्जाऊ घेतलेली आहे तर त्यांना आंतरराष्ट्रीय बॉन्ड म्हणतात. आता झिरो कुपन बॉन्ड, झिरो कुपन, आता याच्यामधलं कुपन म्हणजे काय, कुपन रेट असतो. जसा एखाद्या शेअरचा किंवा एखाद्या कर्जाचा व्याजदर असतो, तसा बॉन्डचा कुपन रेट, म्हणजे बॉन्डचा व्याजदरालाच कुपन रेट असे म्हणतात. तर आता झिरो कुपन बॉन्ड म्हणजे याच्यामध्ये काय असतं की बॉन्डचा पूर्ण अवधी संपल्यानंतरच तुम्हाला त्या बॉन्डचा कुपन, म्हणजे ते एकत्रित त्या कालावधीचं व्याज, म्हणजे तुमची मुद्दल आणि व्याज हे सोबतच भेटतं, ज्यामुळे बॉन्डचा अवधी संपतो. बघा, बॉन्डचं काय असतं की बॉन्डमध्ये 2-3 प्रकार असतात. एक म्हणजे काय असतं की बॉन्डचा एक कालावधी असतो. नॉर्मली बॉन्डचा कालावधी हा 6 महिने असू शकतो, 1 वर्ष असू शकतं, 5 वर्ष असू शकतं, 15 वर्ष असू शकतं, 20 वर्ष असू शकतं. त्याच्यानंतर तेवढ्या कालावधीसाठी त्याच्यावर एक व्याजदर असतो. तर आता तो व्याजदर तो दरमहा असू शकतो, 6 महिन्यानं पण व्याज व्याज तुम्हाला भेटू शकतं किंवा दर एका वर्षालाही भेटू शकतं किंवा एकरकमी सगळंच व्याज तुम्हाला ते बॉन्डचा अवधी संपल्यानंतर पण भेटू शकतं. तर आता याच्यामध्ये पण दरमहा देणारे बॉन्ड्स आहेत, 3 महिन्याला व्याज देणारे बॉन्ड्स आहेत, 6 महिन्याला व्याज देणारे बॉन्ड्स आहेत, एका वर्षाला नंतर पण व्याज देणारे बॉन्ड्स आहेत आणि काही काही बॉन्डची मुदत संपल्यानंतर एकरकमी मुद्दल आणि त्याच्यावरचं व्याज, बॉन्डच्या व्याजाला हा कुपन रेट म्हणतात. एवढं तुम्ही लक्षात धरा. आता बॉन्डचे अजून 2 प्रकार आहेत. म्हणजे पहिला प्रकार आहे शासकीय बॉन्ड किंवा खाजगी बॉन्ड. त्याच्यानंतरचा प्रकार आहे की सिक्युअर्ड बॉन्ड, अनसिक्युअर्ड बॉन्ड, म्हणजे सुरक्षित बॉन्ड. सुरक्षित बॉन्ड म्हणजे असे बॉन्ड की ज्याच्या पाठीमागे एक बॅकअप आहे किंवा तुम्ही दिलेल्या कर्जाला एक तारण आहे. की आता समजा एखाद्या बँकेने किंवा एखाद्या संस्थेने तुमच्याकडून बॉन्डच्या स्वरूपात जी कर्जासाठी रक्कम घेतलेली आहे, तर बाबा त्या रकमेचं त्या संस्थेने काय केलं की म्हणजे त्या रकमेचं त्यांनी गाड्या घेतल्या किंवा एखादी संपत्ती घेतली, तर तसं जर केलं असेल तर त्याला सुरक्षित बॉन्ड म्हणजे सिक्युअर्ड बॉन्ड म्हणतात. आणि जर समजा जर संस्थेने ती रकमेच्या बॅकअपमध्ये कोणतंही तारण नसेल तर त्याला असुरक्षित बॉन्ड म्हणजे नॉन सिक्युअर्ड बॉन्ड असं म्हणतात. आता याच्यामध्ये पण 2 प्रकार असतात. एक सिनियर सिक्युअर्ड बॉन्ड असतो. तर याच्यामध्ये समजा जर ते कंपनीचं डिफॉल्ट झालं, समजा आता तुम्ही ते पैसे दिले आणि ती कंपनी चालली नाही किंवा कोणत्याही कारणास्तव ती कंपनी दिवाळखोरीत निघली, तर सिनियर सिक्युअर्ड बॉन्डचे पैसे त्या कंपनीला म्हणजे प्रथमतः द्यावे लागतात. आणि याच्यानंतर सबऑर्डिनेट बॉन्ड असतो.
एक सिनियर सिक्युअर्ड बॉन्ड आणि सबऑर्डिनेट बॉन्ड. मग याच्यानंतर सिनियर सिक्युअर्ड बॉन्डचे पैसे देऊन झाले की सबऑर्डिनेट बॉन्डचे पैसे त्या कंपनीला परत करावे लागतात. आता तो बॉन्ड भारी आहे का नाही हे कसं ओळखायचं की चांगला आहे का नाही, तर याच्यासाठी बॉन्ड रेटिंग एजन्सी भारतात कार्यरत आहेत. तर भारतातील प्रमुख बॉन्ड रेटिंग एजन्सीज या क्रिसेल, ICRA आणि केअर आहेत. याच्यापैकी क्रिसेलची रेटिंग ही खूप छान असते. याच्यामध्ये तुम्हाला बॉन्डचे वेगवेगळ्या रेटिंग असतात, म्हणजे AAA बॉन्ड, AA बॉन्ड, A बॉन्ड, B, C, D या या 5-6 प्रकारामध्ये त्या बॉन्डची क्वालिटी असते. म्हणजे आता बॉन्डची क्वालिटी ह्या कंपन्या कशा ठरवतात की बाबा तो तो बॉन्ड कोणती कंपनी इश्यू करायली. सहसा गव्हर्नमेंट बॉन्ड हे A ग्रेड, AA ग्रेडच असतात. त्याच्यानंतर प्रायव्हेट कंपन्यांचे बॉन्ड हे AA, AAA, B, C, D या प्रकारामध्ये ठरतात. म्हणजे की जे पण संस्था त्या कर्ज रोखे देत आहे, तर त्या त्या संस्थेची किती पत आहे याच्यावर तिच्या बॉन्डची पण पत ठरते. आता बॉन्ड यील्ड. बॉन्ड यील्ड म्हणजे की त्या बॉन्डवरचा येणारा परतावा. तर आता याचे प्रकार आहेत की कुपन यील्ड आहे, चालू यील्ड आहे, यील्ड टू मॅच्युरिटी आणि प्रभावी यील्ड. हे तुम्ही काही एवढं जास्त लक्षात धरू नका. सहसा बॉन्ड्स यील्ड म्हणजे बॉन्डवर येणारे व्याजदर, तर हा सहसा 6% ते 20 ते 25% पर्यंत आहे. बघा लक्षात धरा. गव्हर्नमेंट जे जे बॉन्ड असतात, सरकारी बॉन्ड, तर त्यांचा हा कुपन रेट एकदम कमी असतो, तो 6 ते 8% असतो. आणि खाजगी कंपन्यांचे जे कुपन रेट आहेत, तर ते तुम्हाला 8% पासून 12-15% पर्यंत. आणि एकदम ज्या नवीन नवीन खाजगी कंपन्या आहेत, तर ते तुम्हाला 20 ते 25% वार्षिक एवढं त्या बॉन्डवर व्याजदर किंवा परतावा देतात. तर आता भारतामध्ये जर तुम्हाला बॉन्डमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर तुम्ही बॉन्ड्स इंडिया, विंट वेल्थ, फिक्स इन्कम, 5 पैसा, ICICI डायरेक्ट, NSE गो बीड, गोल्डन पाय आणि बॉन्ड्स कार्ड याच्यासारख्या वेबसाईट वापरू शकता. याच्यापैकी मी विंट वेल्थ, बॉन्ड्स कार्ड आणि गोल्डन पाय या 3 वेबसाईट वापरलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभव आणि त्यांचे जे सिस्टीम आहे ती एकदम मला चांगली वाटलेली आहे. तर आता आपण सरकारी बॉन्ड म्हणजे गव्हर्नमेंट सिक्युरिटीज याच्याबद्दल बघणार आहोत. सिक्युरिटीज म्हणजे अशा वस्तू की ज्याला काहीतरी एक व्हॅल्यू आहे. तर आता भारत सरकारला समजा निधी उभारायचा असेल, तर कोणत्याही संस्थेला किंवा सरकारला निधी उभारण्याचे 2च मार्ग आहे. एक तर त्यांनी कर्ज घ्यावं किंवा बॉन्ड्स इश्यू करावेत. कर्ज म्हणजे ते बँकेकडून कर्ज घेतलं तर ते खूप जास्त व्याजदरावर त्यांना भेटतं. त्याच्यामुळे ते कमी व्याजदराचं कर्ज उभारणी ही सामान्य जनतेकडून कर्ज घेतलं तर त्याला बॉन्ड्स म्हणतात. पण 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 ते कर्ज जेवढं, आता समजा सरकारला तुम्हाला 1,000 करोडचं निधी उभारायचा आहे, तर ते डायरेक्ट बँकेकडून 1,000 कोटीचं कर्ज घेऊ शकतात किंवा ते 1,000 कोटीचे 1,00,000 बॉन्ड इश्यू करू शकतात, जे की 10,000 किंवा 1,00,000 या रेट नसतील. तर या प्रकारे सरकार निधीची उभारणी करते. तर आता गव्हर्नमेंट सिक्युरिटीज म्हणजे सरकारी कर्ज रोख्यांचे 2 प्रकार आहेत. एक शॉर्ट टर्म असतं आणि एक लॉंग टर्म असतं. शॉर्ट टर्म म्हणजे हे 3 ते 6 महिन्याच्या अगोदर. लॉंग टर्म म्हणजे 1 वर्षाच्या जास्त ड्युरेशन असलेले बॉन्ड्स, याला लॉंग टर्म सिक्युरिटीज म्हणतात. आणि जे ट्रेझरी बिल आहे, टी बिल तुम्ही ऐकलं असेल, तर ट्रेझरी बिल हे 3 ते 6 महिन्यांचे जे कर्ज रोखे असतात, सरकारी 3 ते 6 महिने कालावधीतील कर्ज रोख्यांना ट्रेझरी बिल असे म्हणतात. तर आता सध्या ट्रेझरी बिलची आता त्यांनी ड्युरेशन पण वाढवलेलं आहे, जो 3 महिन्यापासून तर 1 वर्षापर्यंत पण आता सध्या अल्पकालीन सरकारी सिक्युरिटीज म्हणजे ट्रेझरी बिल अवेलेबल आहेत. तर ट्रेझरी बिल हे गुंतवणूक करण्यासाठी सर्वात सुरक्षित बाबी आहेत, कारण याच्यामध्ये अत्यंत कमी धोका असतो, कारण की तुम्ही कर्ज डायरेक्ट सरकारलाच देत आहात ना, आणि याच्यामध्ये तुमचे पैसे डुबण्याची शक्यता पण अत्यंत कमी असते. परंतु लक्षात धरा, टी बिल वरचा व्याजदर हा अत्यंत कमी आहे, जो 6 ते 8% वार्षिक एवढाच असतो. तर आता भारतातील बॉन्ड मार्केट, तर बघा, शेअर मार्केटपेक्षा बॉन्ड मार्केटची साईज खूप जास्त आहे. म्हणजे शेअर मार्केटच्या दुप्पट तिप्पट एवढी बॉन्ड मार्केटची साईज आहे. म्हणजे याच्यातून आपण असं लक्षात धरू शकतो की ह्या विविध कंपन्यांना कर्जाची गरज बऱ्याच प्रमाणात आहे. म्हणजे जेवढी कंपन्यांची मालकी आहे त्याच्यापेक्षा कंपनीला कर्जाची गरज ही दुप्पट ते तिप्पट प्रमाणात आहे. म्हणून की बॉन्ड मार्केट हे शेअर मार्केटपेक्षा दुप्पट ते तिप्पट मोठं आहे.
तर आता या बॉन्ड मार्केटवर कोण नियंत्रण ठेवतं? तर सरकारी सिक्युरिटी एजन्सीज, RBI आणि सेबी या 3 एजन्सी मिळून ह्या पूर्ण बॉन्ड मार्केटवर नियंत्रण ठेवतं. आता आपण बॉन्ड मार्केटमधून सोन्यामध्ये गुंतवणूक कशी करायची याच्याबद्दल थोडी माहिती घेणार आहोत. तर आता सरकारने सॉव्हरन गोल्ड बॉन्ड नावाचे म्हणजे बॉन्ड काढलेले आहेत, जे RBI मार्फत जारी केले जातात. आणि खरोखरचं सोनं घेणं किंवा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड घेणं याच्यामध्ये काय फायदा आहे? तर बघा, आता तुम्ही जर डायरेक्ट 1,00,000चं सोनंच घेतलं, म्हणजे सोन्याचे दागिने घेतले, तर त्याच्यावर तुम्हाला आता ते सोनं किती प्युअर आहे ती एक गोष्ट आहे. त्याचे जर तुम्ही दागिने केले तर त्याच्यावर तुम्हाला घट द्यावी लागते. त्याच्यानंतर ते तुम्हाला सांभाळत बसावं लागतं. आणि आता तुम्ही जर ते सोनं घेऊन ठेवलं तर ते काय सोनं तुम्हाला व्याज देत नाही ना. ते फक्त तुम्हाला त्या कालावधीमध्ये सोन्यामध्ये जेवढी वाढ होईल तर त्याचा तोच परतावा भेटेल. पण याच्यामध्ये कसं आहे, की आता तुम्हाला जो सॉव्हरन गोल्ड बॉन्ड असतो, तर याला सरकारची हमी असते आणि ह्या बॉन्डचे मूल्य हे ज्या वेळेस त्या सोन्याचा जो रेट असेल 6 महिन्यांनी किंवा 1 वर्षाने, तर त्या रेटशीच त्या बॉन्डचा रेट मॅच केलेला असतो. आणि प्रतिवर्षी याच्यावर म्हणजे जेवढं सोन्याची प्राइस वाढेल त्याच्यावर पण 2.5% सरकार हे तुम्हाला देतं. नॉर्मली याची मुदत ही 5 वर्ष ते 8 वर्ष असते. पण तुम्ही मधल्या काळात पण शेअर मार्केटवर हे बॉन्ड ट्रेड होतात, पण त्यावेळेस पण तुम्ही ते बॉन्ड घेऊ शकता. आणि हे बॉन्ड तुम्हाला सांभाळत बसायची गरज नाही. ते एकदा घेतले की तुमच्या डीमॅट अकाउंटमध्ये म्हणजे शेअर मार्केटच्या अकाउंटमध्ये पण हे बॉन्ड तुम्हाला दिसून येतील. तर आता सॉव्हरन गोल्ड बॉन्डचे फायदे, की वास्तविक सोन्याची चोरी होऊ शकते, पण सॉव्हरन गोल्ड बॉन्डची चोरी होऊ शकत नाही. सोन्याच्या किमतीतील वाढीपेक्षा तुम्हाला 2% वार्षिक व्याजदर, तो पण सरकारी फिक्स हा भेटतो. त्याच्यानंतर तुम्हाला याच्यावरचा जो व्याजदर भेटतो तर त्याच्यावर तुम्हाला कर लागत नाही. आणि हा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड हा शेअर मार्केटमध्ये ट्रेंड होतो, म्हणजे की तुम्ही त्याची खरेदी विक्री करू शकता बाकीच्या शेअर सारखी. आता बहुतेक जे बॉन्ड्स आहेत ना, तर ते पण शेअर मार्केटवर तुम्हाला खरेदी विक्री करता येतात शेअर सारखेच. आणि हा जो सॉव्हरन गोल्ड बॉन्ड आहे, तर याची तुम्हाला प्रिंट घेऊन तुम्ही हा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड एक तारण म्हणून पण तुम्हाला जर कर्जाची आवश्यकता असेल तर तो तुम्ही वापरू शकता. तर आता हा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड कसा खरेदी करायचा? तर हा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड हा पोस्ट ऑफिस, NSE, BSE आणि काही महत्त्वाच्या ज्या बँका आहेत त्याच्यामध्ये हा अवेलेबल आहे. आणि वरती तुम्हाला बॉन्ड्स कार्ड, गोल्डन पाय याच्यावर पण तुम्हाला हा सॉव्हरन गोल्ड बॉन्ड घेता येऊ शकतो. तर याच्यामध्ये किमान तुम्हाला 1 ग्रॅम सोन्याचा जेवढा रेट असेल तर तेवढी ही मिनिमम गुंतवणूक करावी लागते. मॅक्सिमम गुंतवणूक तुम्ही किती पण प्रमाणात करू शकता. तसं वैयक्तिक म्हणजे इंडिव्हिज्युअल गुंतवणुकीदारासाठी 4 किलो पर्यंत सोन्याचे तुम्ही याच्यामध्ये मॅक्सिमम गुंतवणूक करू शकता. मिनिमम 1 ग्रॅम, मॅक्सिमम 4 किलो. आता गुंतवणूक कशी करायची? आणि म्हणजे गुंतवणूक याच्यामध्ये का करावी? कारण की तुम्हाला सोनं चोरी जाण्याचा धोका आहे. सोन्याचा जेवढा व्याजदर आहे त्याच्यापेक्षा 2% एक्स्ट्रा व्याज याचा ते. त्याच्यानंतर की तुम्हाला याच्यावरचा जो नंतर विकल्यानंतर जो पण तुमचा नफा होईल तो त्याच्यामधून कर तुम्हाला द्यायचं काम नाहीये. तर तुम्ही सॉव्हरन गोल्ड बॉन्ड पण गुंतवणुकीचा एक ऑप्शन म्हणून तुम्ही याच्याकडे विचार करू शकता. तर आता एकंदरीत पूर्ण बॉन्ड मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे काय काय फायदे आहेत? तर पहिले तर एक नियमित उत्पन्न तुम्हाला भेटू शकतं. याच्यामध्ये जोखीम कमी आहे. म्हणजे याच्या याच्यामध्ये कसं आहे, की शेअरच्या तुलनेत तुम्हाला कमी उत्पन्न भेटेल. आणि कमी जोखीम कोणामध्ये? जर तुम्ही गव्हर्नमेंट सिक्युरिटी घेतल्या तर. तुम्ही जर प्रायव्हेट कंपन्यांच्या सिक्युरिटी घेतल्या तर ते तुम्हाला जास्त व्याजदर देतात, पण ते जास्त व्याजाबरोबर जास्त धोका आणि जोखीम पण त्याच्यासोबतच येते. आणि तरलता म्हणजे तुम्ही शेअर मार्केटवर हे बॉन्ड्स याची देवाणघेवाण करू शकता. नंतर विविधीकरण म्हणजे तुम्हाला सगळाच तुमचा पैसा शेअरमध्ये राहत नाही. काही पैसा तुमचा कर्ज रोख्यांमध्ये पण राहतो. तर त्याच्यामुळे तुम्हाला पूर्ण मार्केटचा एक एक्सपोजर पण भेटतो. तर आता शेअर या बॉन्ड मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याचे काय काय तोटे आहेत? तर पहिला आहे की व्याजदराचा धोका. तर शेअर मार्केटच्या तुलनेत बॉन्ड मार्केटमध्ये तुम्हाला कमी व्याजदर भेटतं. दुसरं म्हणजे क्रेडिट धोका. जर तुम्ही छोट्या कंपन्याचा बॉन्ड घेतला की जास्त लालूच बघून, पण आता ती जर कंपनी डुबली तर मग त्या कंपनीचा तो बॉन्ड पण डुबून जातो.
आता दुसरा म्हणजे की तुम्ही सिक्युअर्ड बॉन्ड घेतला नाही, अनसिक्युअर्ड बॉन्ड घेतला म्हणजे की असा बॉन्ड की ज्याला काही तारण नाही, तो जर बॉन्ड घेतला आणि ती कंपनी डुबली तर मग तुमची बॉन्ड म्हणून तुम्ही दिलेली जो कर्ज म्हणून दिलेली जी रक्कम आहे त्या कंपनीला ती पण डुबून जाऊ शकते. आणि तरलतेचा धोका, जर तुम्ही काही एकदम रेअर किंवा एकदम नवख्या कंपनीचे बॉन्ड घेतले तर ते शेअर मार्केटमध्ये तुम्ही विकायला गेला तर तो घ्यायला पण कोणी लवकर भेटत नाही. तर हा पण तुम्हाला धोका या बॉन्डच्या इन्व्हेस्टमेंटमध्ये आहे. तर मित्रांनो, या व्हिडिओमधून तुम्हाला बॉन्ड मार्केट, कोणकोणत्या प्रकारचे बॉन्ड असतात, बॉन्डची खरेदी विक्री कशी करायची, बॉन्डचा व्यवहार कसा चालतो, याबद्दल जर तुम्हाला माहिती भेटली असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि बुल रनर मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.